क्युबाला रशियाकडनं तेल पुरवठा होत असल्यास हरकत नाही, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य. युद्धामध्ये मध्यस्थीचा पाकिस्तानचा दावा इराणनं फेटाळला. मुंबईतील इराणच्या राजदूतांनी केलं स्पष्ट. अमेरिका इराणमधील खर्ग बेटाचा ताबा घेऊ शकतं, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा. या दाव्यानंतर इराणची पर्शियन आखातात सुरुंग पेरण्याची धमकी. अमेरिकन विमानांसाठी स्पेनची हवाई हद्द बंद. इराणवरील लष्करी कारवायांसाठी लष्करी तळ वापरण्यास स्पेन अमेरिकेला परवानगी देणार नसल्याचं स्पष्ट. दिल्लीहून शिर्डीला येणाऱ्या इंडिगो कंपनीच्या विमानाचं सुरत एअरपोर्टवर लँडिंग. शिर्डी एअरपोर्टवरचं हवामान खराब असल्यानं विमान उतरवता आलेलं नाही. नागपुरातील कामठी कॅन्टोन्मेंट क्षेत्राचा येरखेडा नगरपंचायतीत समावेश करण्याची मागणी. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची घेतली भेट. साताऱ्यात अवकाळी पावसाचा कहर. वीज पडून महिलेचा मृत्यू तर 25 मेंढ्या दगावल्या. यवतमाळमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी. काढणीला आलेल्या गहू पिकाचं मोठं नुकसान. चंद्रपूर जिल्हा परिषदेचा 22 कोटी 28 लाखांचा अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेत मंजूर. अर्थसंकल्पात ग्रामीण विकासाला प्राधान्य. मुंबईतील कुर्ल्यातील झालेल्या बेस्ट अपघात प्रकरणातल्या आरोपी बस चालकाला जामीन मंजूर. मुंबई उच्च न्यायालयाकडनं चालक संजय मोरेला जामीन मंजूर. रेल्वे रूळ क्रॉसिंगमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी कोकण रेल्वेकडनं विशेष चर्चासत्राचं आयोजन. सत्रात गेटमॅन, सुपरवायझर, स्टेशन मास्तर, लोको पायलट सहभागी. पश्चिम रेल्वेकडून आणखी 5 उन्हाळी स्पेशल गाड्यांची घोषणा. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेत गुजरातसह उत्तर भारतात जुलै महिन्यापर्यंत रेल्वेच्या 150 अधिक फेऱ्या होणार. गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे पीएनजी गॅस कनेक्शनच्या मागणीमध्ये मोठी वाढ. फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत मार्च महिन्यात पाईप गॅस जोडणीसाठी झालेल्या अर्जांमध्ये मोठी वाढ. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.